विचार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो। आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर अभिजित बिचुकले, यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे, त्या अनुषंगानं अभिजित दादा काय बोलणार आहे? अभिजित दादा काय सांगाल आता निवडणुकांचा माहोल? या ठिकाणी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवाभाऊ, या ठिकाणी देवाभाऊ म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस आणि डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा वैचारिक वारस। भाजप शासनावरती असलेले गेल्या काळातले मतदारांचे अनेक मोठ्या नेत्यांचे आरोप, याचा जर भान असेल तर निवडणूक आयोग आणि देवाभाऊ ही जी मिनी विधानसभा म्हणजे झडपी आणि गण आणि गट ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्यावी। जर कर्नाटक सरकार बॅलेट पेपरवरती स्थानिक स्वराज्य संस्था घेत आहे तर तुम्ही घ्या, कारण तुमच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप झाले। मी आज कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, म्हणून ठणकावून सांगतो, जर या पद्धतीनं हे जर सगळं चालू राहिलं तर सर्वसामान्य जनतेला मी सांगतो, जर तुमच्या मतांची चोरी होत असेल, जर तुमच्या मतांना किंमत नसेल तर हा मतांचा अपमान होतो आहे। कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इथं शाई लावायची जी काही बहाल केली, काय म्हणतात, अधिकार दिलेला, ताकद बहाल केली, त्याचा अपमान जर कुणी करत असेल तर त्यांना तुम्ही कदापि मान्य करू नका, त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवा। अन्यथा येणाऱ्या निवडणुकींवरती मतदारांनी, बंधू भगिनींनी, गोरगरीब जनतेनी, सतरंजा उचलणाऱ्यांनी, ताटाखालच्या मांजरांनी बहिष्कार टाका। नाही, मी काय म्हणत नाही, हे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप आधीच झालेले आहेत। मी माझी तटस्थ भूमिका घेतलेली आहे। मी या ठिकाणी राजकारणातला उगवता सूर्य आहे आणि 2029ला मी माझी ताकद दाखवणार। त्याच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या आता चालू झालेल्या आहेत, त्या अनुषंगाने सगळं होतं आहे। तुम्ही EVMचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे, याआधी पण तुम्ही बोलला होता। मी मांडत नाही, याला आता देश बडबडतोय, जनता बडबडती, पण आमची जनता भित्री आहे का, हा माझा जनतेला प्रश्न आहे। आमची जनता स्वाभिमान विकणारी आहे का, हा माझा जनतेला प्रश्न आहे। आपण या संदर्भात निवडणूक आयोगाशी काही पत्रव्यवहार केलेला आहे, या संदर्भात काही सूचना केलेल्या आहे? मी करायची गरज नाही। आज ह्या सातारच्या भूमीमधनं त्या ठिकाणी त्यांना सूचनाच करतो, शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून सूचना आहे माझी। जर कर्नाटकमध्ये मी ऐकलं आहे तसं बॅलेट पेपरवरती निवडणुका होणार असतील तर देवाभाऊंना जर दाखवून द्यायचं असेल की हे सगळे कुठल्या तांदळाचे आहेत तर त्यांनी ताबडतोब उद्याच्या निवडणुका 5च्या बॅलेट पेपरवरती घ्याव्यात।